1959 मधली एक रहस्यमयी घटना जी घडली होती सोव्हिएत युनियनमध्ये, डायाटलो पास इन्सिडेंट। रशियाच्या उरल पर्वतांमध्ये 9 जणांचा अनुभव संपन्न हायकिंग ग्रुप मोहिमेला निघाला। त्यांचा लीडर होता इगोर डायटलो। 1 फेब्रुवारीच्या रात्री त्यांनी डोंगरावर तंबू ठोकला। तापमान होतं -25 डिग्री सेल्सिअस। खूप बर्फ, अंधार आणि जोराचा वारा देखील। जेव्हा ते लोक तिथून परत आले नाहीत तेव्हा त्यांच्या मित्रांनी एक शोध मोहीम पथक तिथं पाठवलं। काही दिवसांनी त्यांचा तंबू सापडला, पण तो आतून कापलेला होता। जणू ते लोक आतून घाईघाईने बाहेर पळत होते। बाहेर पावलांचे ठसे होते, काही फक्त मोजांचे, काही अनवाणी होते आणि तापमान होतं शून्याखाली। त्या शोध मोहीम पथकाला तिथं मृतदेह सापडले, त्या सर्वांचे। पहिले मृतदेह हायपोथर्मियाने मृत्युमुखी पडलेले, पण काहींमध्ये थोड्या विचित्र गोष्टी जाणवल्या। एका व्यक्तीची कवटी फुटलेली, पण बाहेर जखमा काहीच नव्हत्या। एका महिलेची पूर्ण जीभ गायब होती आणि काहींच्या कपड्यांवर रेडिएशनचं प्रमाण थोडं जास्त दिसत होतं। तिथल्या सरकारनं असं म्हटलंय की हे काही अज्ञात शक्तीमुळे घडलं असावं। काही जण म्हणतात हिमस्खलन, काही म्हणतात परग्रहवासियांचा हल्ला झाला, तर काही म्हणतात गुप्त लष्करी चाचणी झाली असावी। डायटलो पास मध्ये नेमकं काय घडलं हे आजपर्यंत कोणालाच कळलं नाही। तर डायटलो पास इन्सिडेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा।